हे तुम्हाला जनता सांगेल मित्रांनो। या ठिकाणी आपला मनसेचा कार्यकर्ता कुंडलिक मगर आहे, कुंडलिक राजे मगर, आमच्या माळशिरस तालुक्याचा। तुम्ही कोणालाही विचारा की माळशिरस तालुक्यामध्ये मी काम कसं केलंय, एक कार्यकर्ता म्हणून काम केलंय। सावंत साहेब, आपण त्या ठिकाणी राज्याचे मंत्री आहात, तुमच्याच मदतीने मी माझ्या माळशिरस तालुक्यातल्या 3000 लोकांचे 1 लाखापासून 25 लाख रुपयाचे ऑपरेशन मोफत केले मित्रांनो। दिवस रात्र लोकांसाठी उभा राहिलेलो मी कार्यकर्ता। अनेक समाजाचे प्रश्न मी सभागृहामध्ये उठवले। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो, वडार समाजाचा प्रश्न असो, लोणारी समाजाचा प्रश्न असो, कोळी समाजाचा प्रश्न असो, या छोट्या छोट्या घटकाला न्याय भेटला पाहिजे याचा आवाज मी विधानसभेत उठवला मित्रांनो। तुमच्या सारख्याच घरामध्ये जन्माला आलोय, तुमच्या सारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय, तुमच्या सारख्याच एसटीने येऊन जाऊन मी माझं कॉलेज पूर्ण केलंय। माझी तुम्हाला विनंती आहे, ही निवडणूक एका राजकन्याच्या विरोधात शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतो मित्रांनो। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन हा राम सातपुते जन्माला आलेला नाहीये। माझ्या आई वडिलांनी या सोलापूर जिल्ह्याच्या मातीमध्ये ऊस तोडायचं काम केलं मित्रांनो। एका ऊसतोड कामगाराचा मुलगा खासदार होतोय म्हटल्यावर काही लोकांना त्रास होतो, आम्ही ग्राह्य धरू नये मित्रांनो। विरोधकांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देत बसणार नाही, परंतु तुम्हा सगळ्यांना या पांडुरंगाच्या साक्षीनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मी शब्द देतो की मित्रांनो, माझ्या आई वडिलांना या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून काम केलंय। तुम्हा सगळ्यांना शब्द देतो की येत्या 5 वर्षामध्ये मी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा सालगडी म्हणून या सोलापूर जिल्ह्याची सेवा करेल, तुमच्या घरातला माणूस म्हणून सेवा करेल, हा मी मित्रांनो शब्द देतो। माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या 7 तारखेला हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांना, ज्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये गोर गरीब सामान्य वंचित घटकाचा विकास झाला, त्या मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या सोलापूर जिल्ह्यातून मला मतदान करावं। आदरणीय राज साहेबांनी भूमिका स्पष्ट केली, या हिंदुस्थानला मोदीजींशिवाय पर्याय नाहीये। या भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जर हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजींशिवाय पर्याय नाहीये। हे मानून देशासाठी, देशाच्या हितासाठी जसं जेव्हा जेव्हा हिमालय अडचणीत येतो तेव्हा आपला सह्याद्री धावून जातो, तसं राज साहेबांनी भूमिका घेऊन मोदीजींच्या मागे पूर्ण मनसेची ताकद उभा केली। मी सर्व नेत्यांचे, मान्य राज साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो। येत्या 7 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावे ही मी विनंती करतो मित्रांनो। उद्या हिंदुस्थानचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी सोलापूरच्या होम मैदानावर दुपारी 12:30 वाजता येत आहेत आपल्या सगळ्यांना भेटायला। माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, या देशाने नेहरू पाहिले, या देशाने इंदिरा गांधी पाहिल्या, या देशाने राहुल गांधी, सोनिया गांधी सगळे पाहिले, राजीव गांधी पाहिले, परंतु देशाच्या इतिहासामध्ये असे प्रधानमंत्री आहेत जे त्या ठिकाणी सामान्यांच्या घरामध्ये जन्माला आले आणि सामान्यांच्या विकासासाठी 18 तास काम करतायत। त्या मोदीजींच्या स्वागताला तुम्ही सगळ्यांना यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।